हॅलो लेडीज, व्हॅलेंटाईन स्पेशल लव्ह टिप सिरीजचा आजचा आपला आहे 9वा दिवस आणि या व्हिडिओमध्ये मी मैथिली सावंत, तुमची फेमिनिन एनर्जी आणि लव्ह कोच, तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आजची लव्ह टिप खास अशा स्त्रियांसाठी आहे ज्या लग्नासाठी मुलांना डेट करत आहेत, स्थळं पाहत आहेत. ओके, मला माहिती आहे ज्यावेळेला तुम्ही मुलाला भेटायला जाता त्यावेळेला तुमच्या मनामध्ये अनेक विचार असतात. त्या मुलाला मी आवडेन का, तो मला आवडेल का, आमच्या वाईव्स मॅच होतील का, वगैरे वगैरे. आणि होतं काय, या विचारांमुळे तुमच्या मनामध्ये एक अँक्झायटीची भावना निर्माण होते, जी तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं प्रतीत होत असते. हेच आपल्याला टाळायचं आहे. लक्षात घ्या, हसरा चेहरा आणि ओपन बॉडी लँग्वेज असलेली स्त्री स्वतःच्या चैतन्यमयी अशा फेमिनिन एनर्जीशी कनेक्टेड आहे असं प्रतीत होतं. आणि ही पोलॅरिटी असते ना नात्यांमधली, फेमिनिन एनर्जी आणि मॅस्क्युलिन एनर्जीची पोलॅरिटी, ती नात्यामध्ये अट्रॅक्शन निर्माण होण्यासाठी फार जास्त महत्त्वाची असते. आणि म्हणूनच आपला चेहरा हसरा असावा, बॉडी लँग्वेज ओपन असावी, याकरता आपल्याकडला विशेष लक्ष द्यायचं आहे. तुम्हीच विचार करा ना, एखादी स्त्री हसऱ्या चेहऱ्याची आहे असं तुम्ही पाहिलं की तुम्हाला काय वाटतं तिच्याबद्दल? ती तुम्हाला जास्त अप्रोचेबल, फ्रेंडली, ट्रस्टवर्दी वाटते, नाही का? तेच समोरच्या व्यक्तीचं होत असतं आणि त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे. याकरता एक सिम्पल अफर्मेशन आपल्याला यूज करायचं आहे, ते म्हणजे स्वतःला सांगायचं आहे, आय एम अ क्वीन, आय एम अ लव्ह मॅग्नेट अँड आय रेडिएट लव्ह इन ऑल 8 डिरेक्शन. आय एम अ सोर्स ऑफ माय हॅपीनेस. हे स्वतःला तुम्ही सांगून पहा आणि तुम्ही पहा तुमची भावना कशी बदलते. तुमचा विचार आणि भावना बदलल्यावर तुमचा चेहरा बदलणार आहे, तुमची बॉडी लँग्वेज बदलणार आहे आणि तुमच्यासाठी यश निश्चित होणार आहे. ओके, सो हे नक्की वापरून पहा. तुमचा रिझल्ट माझ्याबरोबर शेअर करा. आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत टेक केअर. गॉड ब्लेस यू. लॉट्स ऑफ लव्ह टू यू. बाय.